नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमचा दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करायचा आहे का? तर मग तुम्हाला दुग्ध व्यवसायाच्या आर्थिक त्रिसूत्रीप्रमाणे काम करावं लागेल. आता तुम्ही विचार कराल, ही त्रिसूत्री म्हणजे नक्की काय? तर दुग्ध व्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री म्हणजे कालवडींचे संगोपन, वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध. याच त्रिसूत्रीचा वापर करून अनेक शेतकरी आपल्या गोठ्यात 12 ते 15 वेत देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करत आहेत. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर आपल्या शेतकऱ्याला गायीकडून वर्षाला एक वेत घेणं किंवा म्हशीकडून 1.5 वर्षाला एक वेत घेणं हे शेतकऱ्याला शक्य होत नाही. आणि याचं मूळ कारण म्हणजे प्रजननामधील अडथळे. बऱ्याचदा गाय व्याल्यानंतर ती लवकर माजावर येत नाही. माजावर जरी आली तरी ती लवकर गाभ जात नाही. कृत्रिम रेतनामधील अडथळे, गर्भपिशवीचे आजार या आणि अशा अनेक कारणांमुळे गायीकडून वर्षाला एक वेत घेणं किंवा म्हशीकडून 1.5 वर्षाला एक वेत घेणं हे शक्य होत नाही. आणि हेच प्रजननामधील अडथळे जाणून घेता वेटरीना हेल्थकेअर तुमच्यासाठी घेऊन आलंय एक आगळं वेगळं कॅलेंडर, ज्याचं नाव आहे प्रजनन कॅलेंडर. आता तुम्ही विचार कराल, हे प्रजनन कॅलेंडर तुम्हाला कसं मदत करेल? तर प्रजनन म्हणजे काय? प्रजनन क्षमता म्हणजे काय? सर्वोत्तम प्रजनन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? त्याचबरोबर प्रजननामध्ये शेतकऱ्याचा सहभाग कसा असला पाहिजे? या सगळ्या अडथळ्यांवर मात कशी करायची? आणि त्याचबरोबर कृत्रिम रेतन म्हणजे काय? कृत्रिम रेतन करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? या संबंधित सर्व इत्थंभूत माहिती या प्रजनन कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. हे प्रजनन कॅलेंडर आता सर्व वेटझोन शॉपवर उपलब्ध आहे आणि तेही अगदी मोफत. तर सर्व शेतकऱ्यांनी या प्रजनन कॅलेंडरचा लाभ घ्या आणि आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवा. हे कॅलेंडर वापरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही तारखा लक्षात ठेवायची गरज नाही. आता हे कॅलेंडर कसं वापरायचं हे आपण समजून घेऊया. समजा तुमच्या गाई किंवा म्हशीला एखाद्या दिवशी तुम्ही सिमेन दिलं तर ती कधी विणार आणि गाभ गेली नसेल तर ती पुन्हा कधी माजावर येणार हे त्याच तारखेच्या रखाण्यात दिलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुम्ही 1 जानेवारी या तारखेला तुमच्या गाईला सिमेन दिलं तर ती 8 ऑक्टोबर या दिवशी विणार आणि ती तारीख या रखाण्यात जांभळ्या रंगात दिली आहे. जर तुम्ही 1 जानेवारीला म्हशीला सिमेन दिलं तर 7 नोव्हेंबर या तारखेला ती विणार आणि ती तारीख या रखाण्यात हिरव्या रंगात दिली आहे. सिमेन दिल्यानंतर तुमची गाय किंवा म्हैस खरंच गाभ राहिली आहे की नाही हे बघण्यासाठी 21 ते 23 दिवसाचा कालावधी महत्त्वाचा आहे. म्हणून पिवळ्या सर्कलमध्ये जी तारीख लाल रंगात दिली आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या गाई किंवा म्हशीकडे लक्ष ठेवायचं आहे आणि ती पुन्हा माजावर येते की नाही हे बघायचं आहे. जर ती माजावर नाही आली तर ती गाभ गेली असे समजता येईल आणि 40 ते 45 दिवसांनी डॉक्टरांना दाखवून शहानिशा करता येईल. आणि जर ती गाभ नाही गेली तर त्या तारखेला ती पुन्हा माजावर येईल. तेव्हा परत तुम्ही तिला सिमेन भरवू शकता. आहे की नाही कमालीचं कॅलेंडर? तर मग लगेचच तुमच्या जवळच्या वेटझोन शॉपला भेट द्या आणि हे कॅलेंडर तुमच्या गोठ्यात आणा किंवा 8600 844450 या क्रमांकावर संपर्क साधा.